जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून मलिदा लाटण्यासाठी तलाठी सजावर न थांबता तलाट्यांनी तालुक्याच्या ठिकाणी दुकान मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे तलाठी कार्यालय धाकलगाव आहे, याची इमारत आहे, एकदम दुरावस्थेत झालेली आपल्याला पाहायला मिळते। इमारत आपण बघूयात। अशा प्रकारे दुरावस्था जी आहे ती धाकलगाव येथील तलाठी सजा कार्यालयाची झालेली आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत दयनीय अवस्था या कार्यालयाची झालेली आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील तलाठी जे आहे ते खाजगी कार्यालय जे आहे ते तालुक्याच्या ठिकाणी शहरांमध्ये थाटून आपल्याला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र त्याचा फटका असा बसलाय की जे तलाठी सजा कार्यालय आहे, शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून जे कार्यालय उभारलेत ते कार्यालय जे ते धुळखात पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर दिवस दिवस साहेबाच्या एका सातबाऱ्यासाठी तिथं मग ते खाजगी व्यक्तीमार्फत तो पैसा घेतो किंवा असं तो बी उपस्थित नसतो टायमावर। वाटलं तर 4 गाव एका लागले असले तर त्याला दिवस ठरवून द्या, 4 दिवस नाही तर 2 दिवस तरी गावात कंपल्सरी यायला पाहिजे। मी घरकुलची रेती घेण्यासाठी पावती काढायला आलेलो आहे। मी 2-4 दिवस झाले चक्रा मारतो, पण तलाठी मला काही भेटत नाही। फोन लावला तर म्हणते की मी ह्या मिटिंगला आहे, त्या मिटिंगला आहे, 4च्या नंतर या, 2च्या नंतर या रूम मध्ये। अंबड शहरामध्ये अनेक तलाट्यांनी खाजगी कार्यालय थाटून बसलेले आहेत आणि त्यांचे खाजगी व्यक्तीमार्फत तलाठी कार्यालयाचं कामकाज जे ते सुरू असल्याचं देखील साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून मलिदा लाटण्यासाठी तलाठी सजावर न थांबता तलाट्यांनी तालुक्याच्या ठिकाणी दुकान मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर तलाट्यांनी गावात थांबणं अपेक्षित असतं, तलाठी सजाला थांबणं अपेक्षित असतं, मात्र असं न करता तलाठी हे तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी दुकान मांडून बसलेल्याने शेतकऱ्यांची लूट करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी अंबड शहरामध्ये सध्या फिरतोय आणि अंबड शहरामध्ये अनेक ठिकाणी तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असेल किंवा हा भाग असेल, या ठिकाणी खाजगी कार्यालय जे आहे ते तलाट्यांनी थाटून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या खाजगी कार्यालयातून शेतकऱ्यांची लूट होताना आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे या कार्यालयामध्ये तलाठी देखील उपस्थित नाही, त्यांच्या एजंट मार्फत शेतकऱ्यांना 7/12 असेल, बाकीचे जे इतरत्र डॉक्युमेंट असतील ते पुरवले जातात आणि शेतकऱ्यांची लूट केली जाते। खरं तर तलाट्यांनी तलाठी सजा इथं थांबणं अपेक्षित असतं, मात्र होताना पाहायला मिळत नाही। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शासनाने अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपये खर्चून तलाठी कार्यालय उभा केलेले, मात्र ते तलाठी कार्यालय अक्षरशः धूळ खात आहे आणि त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो। अशा प्रकारचे खाजगी दुकान तलाट्यांनी मांडलेले आहे आणि याच्यामुळं त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। शेतकरी आपल्याला कशासाठी आले तुम्ही? 7/12 आठवण्यासाठी कुठले तर शिरण्यास गावात तलाठी भेटत नाही का? नाही। रोज इथं यावं लागतं नेहमी? हो, किती किलोमीटर तुमचं गाव इथून? 7 किलोमीटर। तलाठी कार्यालय आहेत का गावामध्ये का कार्यालयच नाही? कार्यालयच नाही तलाठी। पहिल्यापासून त्याच्यात हो, तलाठी भेटतो का? विधान कधी भेटतो कधी नाही भेटत। आज सकाळपासून आला तशी ती मुलगा आहे त्याच्या हाताखाला गावामध्ये। सरकारचं असं म्हणणं आहे की प्रत्येक गावात तलाट्यांनी थांबलं पाहिजे। तर चांगले शेतकऱ्यासाठी जो फायदा आहे तो। गावातले गावात शेतकरी वाटलं तर 4 गाव एका लागले असले तर त्याला दिवस ठरवून द्या, 4 दिवस नाही तर 2 दिवस तरी गावात कंपल्सरी यायला पाहिजे। तुमच्या तालुक्यामध्ये जर पाहिलं आपण तर वडीगोद्री आहे, धाकलगाव आहे, कार्यालय बांधून पडलेत पण धुळकात पडलेत, तलाठी थांबत नाही तिथं। नाही ते जण थांब, कारण टोटल जे तलाठ्याचे जे आहे हे ऑफिस जे टोटल आंबडमध्येच आहे, प्रत्येक गावामध्ये नाहीच आहे ना। तुम्हाला रिकाम येणं जाणं करावं लागतं ना, म्हणजे गावात बसून बी 7/12 निघणारे पण एक दिवस घालावा लागतो ना तुम्हाला या कामासाठी। ते तर आहेच ना, मग प्रत्येक शेतकऱ्यात तीच गोष्ट आहे ना। तलाठी कमीत कमी प्रत्येक गावाला 1 दिवस 2 दिवस ठरवून बी जर दिले तरी शेतकऱ्याचे प्रॉब्लेम थोडेफार तरी सॉल्व गावातल्या गावात होतात। नक्कीच आपण जर पाहिलं तर तलाठी जे आहे ते तलाठी सजावर न राहता अशा प्रकारे खाजगी कार्यालयात दुकान मानून बसलेले आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर अनेक शेतकरी भेटतात, त्यांना एकतर आता खरीप हंगाम आहे, पीक कर्ज वाटप सध्या सुरू आहे, त्यासाठी 7/12 लागतो आणि ते भेटत नाही। एकतर तलाठी भेटत नाही, तलाठी भेटला तर तलाट्याचं कार्यालय भेटत नाही, कारण हे जे खाजगी कार्यालय आहे यावर कोणत्या पद्धतीच्या पाट्या ज्या आहेत ते तलाट्यांनी लावलेल्या नाही। त्यामुळे तलाट्यांकडनं खाजगी एजंट मार्फत शेतकऱ्यांची सर्रास लूट आपल्याला पाहायला मिळते। यावर आता जिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं असणार आहे। तर तालुक्यासह जिल्ह्याभरामध्ये अशी स्थिती आहे की तलाठी सध्या कार्यालयावर न थांबता तालुक्याच्या ठिकाणी दुकान मानून बसतो, त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे खावं लागतात। तुमचं काय भूमिका असेल, कशी परिस्थिती दिसते तुम्हाला? गावखेड्यामध्ये परिस्थिती फार विदारक आहे। गाव तलाठी जो गावात त्यांनी शेतकऱ्यांना ग्रामस्थांना सुविधा द्यायला पाहिजे, तर ते तिथल्या मुख्यालयी न थांबता मुख्यालयी कार्यालयाला टाळे ठोकून शहराच्या ठिकाणी त्यांच्या आपल्या सोयीना आणि त्यांच्या एजंट हस्तकाच्या आणि ऑपरेटरच्या सोयीनुसार ते मुख्यालयी न थांबता अंबड सारख्या शहराच्या ठिकाणी थांबतात। त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात
आणि एका चक्रामध्ये कधीच काम होत नाही. कधी तलाठी सापडत नाही, कधी ऑपरेटर सापडत नाही, तर कधी कार्यालय सापडत नाही. म्हणजे त्याचा दिवस पूर्ण वायाला जातो. अशा परिस्थितीत शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गावोगावी मुख्यालयी जे तलाठी सजा कार्यालय उभा केली, तर ते धुळखात पडून आहेत. त्याच्यावर झालेला जो खर्च आहे तो अ, विनाकारण तसाच खर्च झालेला आहे. त्यामुळं या काय मुख्यालय कार्यालयात न थांबणाऱ्या तलाट्यावर तलाठी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी मॅडम काही शिस्तभंगाची कारवाई करणार आहे का? मुख्यालय थांबण्याचे आदेश 2023 रोजी महसूल व वन विभाग यांनी पारित केलेले असताना तरी मुख्यालय न थांबणाऱ्या तलाट्यावर आता जिल्हाधिकारी आणि तलाठी, तहसीलदार हे कोणत्या तलाट्यावर कारवाई करतील त्याच्याकडे आता आमची नजर लागलेली आहे. तर काय कारण असेल सर शहरामध्ये दुकान थाटायचं, म्हणजे गावात काय अडचण आहे? गावात आर्थिक देवाणघेवाणीला थोडी अडचण येते. अंबड सारख्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी तिथं कोणी मध्यस्थ नसतंय. डायरेक्ट आर्थिक देवाणघेवाणीचे सगळे व्यवहार इथं त्यांच्या मनमानी पद्धतीने होतात. त्यामुळं त्यांना सोयीचं ठरतंय. आर्थिक देवाणघेवाणीच्या, चेरीमेरीच्या, भ्रष्टाचाराला कुरण ठरणारे हे सगळे तालुक्याच्या ठिकाणचे कार्यालय आहेत. तलाठी साहेबाला पाहायला लागले, काय काम होतं तुमचं नेमकं, कशासाठी आले? आम्हाला 7/12 पाहिजे होते. 7/12साठी मी काल भेटलो त्यांना, पण त्यांनी आज बोलवलेलं इथं, तर ते आता आले म्हणे ऑफिसला, परंतु नेमकं कुठे ऑफिस ते सापडा ना. कशाला पाहिजे नेमकं हे सातबारा काय? कर्ज शेत पीक कर्जासाठी. काल गावात आलते का तलाठी? हा काल गावात आले, गावात येऊन पण दिलं नाही त्यांनी. पण तिथे 7/12 द्या नव्हते ना उपलब्ध त्यांच्याकडे. ऑफिसने दुसऱ्या कामासाठी आले होते तिथे, काही सर्वे करणं होता, ते पांढरा रस्त्याचं त्यासाठी आले. गावात ऑफिस नाही का तुमचं तलाठी? नाही आमच्या ग्रामपंचायत मध्ये येत असतील कदाचित. माळवाडीला ग्रामपंचायत आहे आमची आणि भोकरवाडी आहे. नाव काय बाबा तुमचं? संपत सुंदरडे. आता तुमचं म्हणजे गावात जर भेटलास तुम्हाला तिकडे यायची गरज नसते. हा गावात जर 7/12 भेटला तुम्ही इकडे आले याच पडलं. किती अंतर आहे बरं तुमचं लांब पडतं? हे 24 किलोमीटर आता दिवस तुमचा वाया गेला म्हणा. गेलाच ना. आता ऊनच पडलं, आता इतकं ऊन वाढलं नंतर काय परेशानीच आहे ना ती. तुमच्या गावात बघितलं नाही का आपल्या गावात तलाठी कार्यालय आहे का नाही? गावात तलाठी कारण नाही. माळवाडीला ग्रामपंचायत माळवाडी आहे आमच्याकडे. इकडे जावं लागतं नेहमी काही काम असतं. हा मग असं तर विचारूनच घ्यावं लागतं की तुम्ही असता तर आम्ही येतो इथे आंबडला. ते अख्खं गाव इकडेच येतं समजा. हा मग तिथे थोडंच मिळतं ते. कशाला आले तुम्ही या कार्यालयामध्ये, काय काम? मी घरकुलची रेती घेण्यासाठी पावती काढायला आलेलो आहे. मी 2-4 दिवस झाले चक्रा मारतो, पण तलाठी मला काही भेटत नाही. फोन लावला तर म्हणते की मी ह्या मिटिंगला आहे, त्या मिटिंगला आहे, 4च्या नंतर या, 2च्या नंतर या, घुमवते. कोणतं गाव तुमचं? गावात तलाठी कार्यालय नाही का? नाहीये, कासारवाडी गाव. आले तर पावती देत नाही, साईट बंद आहे म्हणते, उद्या या, परवा या, टाळाटाळ करते द्यायचं. आणि पहिली गोष्ट तर इथं राहतच नाही कार्यालयात ते. कार्यालय सरकारी खाजगी आहे? नाही, खाजगी कार्यालय नाही, सरकारी कसं झालं, त्यांचं प्रायव्हेट आहे. नाही सरकारी कार्यालय नाही गाव मध्ये. आहे पण राहत नाही ना कोणी तिथं. नाहीच आहे, कार्यालय नाहीये सरकारी, पण ग्रामपंचायत मध्ये यायला पाहिजे, बघायला थांबायला पाहिजे थोडंफार, पण भेटतच नाही ते. फोन पण घेत नाही. एका कामासाठी जीव होता तुम्ही. पूर्ण दिवस म्हणजे काय परेशानी बी, दुसरे काम पुढं ते परेशानी करून सोडते तलाठीला. माझं नाव सोमनाथ खरात, माझं गाव कासारवाडी. जालना जिल्ह्यामध्ये तलाट्यांनी तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी खाजगी कार्यालय सुरू केल्यामुळं जे सरकारी तलाठी सजा कार्यालय ते धुळकात पडून आहे. मी सध्या अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे आपण पाहू शकतो हे तलाठी कार्यालय धाकलगाव आहे. याची इमारत आहे, एकदम दुरावस्थेत झालेली आपल्याला पाहायला मिळते. इमारत आपण बघूयात. अशा प्रकारे दुरावस्था जी आहे ती धाकलगाव येथील तलाठी सजा कार्यालयाची झालेली आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत दयनीय अवस्था या कार्यालयाची झालेली आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील तलाठी जे आहे ते खाजगी कार्यालय जे आहे ते तालुक्याच्या ठिकाणी, शहरांमध्ये थाटून आपल्याला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र त्याचा फटका असा बसलाय की जे तलाठी सजा कार्यालय शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून जे कार्यालय उभारलेत, ते कार्यालय जे ते धुळखात पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गावकरी देखील आहे. दादा, अत्यंत दयनीय अवस्था तुमच्या या कार्यालयात झालेली आहे, काय नेमकी कारण आहे? कधीपासून कार्यालय धुळखात पडलंय? आता हे कार्यालय जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाले आहे कार्यालय, आणि नवीन कार्यालयाचे देखील बांधकाम सुरू आहे. आणि हा इतका कोट्यवधी झाला आलेला पैसा व्यर्थ जातोय, आणि ते तालुक्याच्या ठिकाणी खाजगी एखाद्या कार्यालयात त्यांचं थाटात सुरू आहे. विशेषतः साहेब जर तिथं उपस्थित असेल तर ठीक, पण महिला त्या जर गेल्या एखाद्या कामानिमित्त, तर दिवस साहेबाच्या एका 7/12साठी तिथं
मग ते खाजगी व्यक्तीमार्फत तो पैसा घेतो किंवा असं आहे, तो बी उपस्थित नसतो टायमावर. त्यांनी हे तर सरकारनं जे आता वेगवेगळ्या योजनामार्फत सरकार शेतकऱ्यांच्या यांच्या दारापर्यंत येते, हे सगळं नुसतं कागदपत्री राहते. आता तलाठी कार्यालयाची ही परिस्थिती तुमच्या गावची, मग आता तलाठी येतात का आणि नियमित गावकऱ्यांना भेटतात का, किंवा गावकऱ्यांना जर एखादं काम पडलं तर त्यांना कुठं भेटावं लागतं? साहेब तालुक्यात ठिकाणीच असतात. साहेब असं काय एखाद्या 2 ऑक्टोबर अशा वेळेस पण साहेब दिसत नाही. आणि विशेषतः की हे कार्यालय म्हणजे आम्ही 3 वर्षापूर्वी निवेदन दिलं ते साहेबांना, की इथं गावात येऊन कार्यालय वगैरे हे करा. ते बी साहेबांनी तसंच त्याचा वरिष्ठापर्यंत आम्ही पाठपुरावा केला. ते बी तसंच राहिलं. म्हणजे तलाठी गावात भेटत नाही, त्यामुळे एका प्रकारे शेतकऱ्यासोबत सर्वसामान्याची लूटच आहे नाही. हो, हो. कारण याच्यात पूर्ण शेतकऱ्याचा किंवा याचा एक एक दिवस महत्वाचा असतो आणि छोट्या एका कागदामुळं शेतकऱ्याची वृद्ध महिला, वृद्ध व्यक्ती, महिला यांची हेळसांड होते. नक्कीच ही जी धाकलगावची तलाठी सजा कार्यालयाची परिस्थिती आहे, ती जालना जिल्ह्यातील अनेक तलाठी सजा कार्यालयाची अशीच परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सातबार लागतो, विविध कागदपत्र लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी सापडतो ना तलाठी कार्यालय सापडतं, अशी स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अत्यंत भयानक वास्तव जे आहे, हे साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे का अंबड शहरामध्ये अनेक तलाट्यांनी खाजगी कार्यालय थाटून बसलेले आहेत आणि त्यांचे खाजगी व्यक्तीमार्फत तलाठी कार्यालयाचं कामकाज जे ते सुरू असल्याचं देखील साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुकाच नाही तर जिल्ह्यातील अनेक सगळ्याच तालुक्यातील जे तलाठी आहे त्यांनी शहरांमध्ये खाजगी कार्यालय थाटून एका प्रकारे ते शेतकऱ्याची लूटच करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि गावात तलाठी सजा कार्यालयावरती शेतकऱ्यांना तलाठी भेटत नाही, याचा सर्वाधिक फटका जो आहे तो शेतकऱ्यांना आपल्याला बसताना पाहायला मिळतोय. या सगळ्या प्रश्नांवरती जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जे आशिमा मित्तल त्यांनी कडक आदेश काढलेले आहे की तलाट्यांनी गावात तलाठी सजा कार्यालयावर थांबावं, किंवा तलाठी सजा कार्यालय अवेलेबल नसेल तर ग्रामपंचायतीतून तलाठी कारभार चालवा, अशा प्रकारचे आदेश काढलेले आहे. मात्र आता जालना जिल्ह्यातील तलाठी कितपत आदेश पाळतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.